आत्ता पण आपण प्रोजेक्शन संदर्भात प्रक्षेपणासंदर्भात काही बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या पाहिल्यात. त्याच्यामध्ये अक्षवृत्ते, रेखावृत्ते, अक्षांश, रेखांश, किती अक्षवृत्ते आहेत, किती रेखावृत्ते आहेत या संदर्भाची आपण चर्चा केली. आत्ता आपण क्लासिफिकेशन ऑफ मॅप प्रोजेक्शन पाहणार आहोत. म्हणजे हे जे काही वेगवेगळे प्रोजेक्शन जे आहेत हे कसे तयार करतात ते आपल्याला बघायचे. याच्यामध्ये सर्वसाधारणपणे 3 प्रकारे आपल्याला मॅप प्रोजेक्शन जे आहे ते काढता येतं. पहिलं आहे अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्शन, म्हणजे आपण ते कसं तयार करतो याच्यावरून त्याचे प्रकार पडलेले आहेत. दुसरं आहे अकॉर्डिंग टू कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे त्याची जी गुणवैशिष्ट्ये आहेत त्याच्यानुसार त्याचे प्रकार पडलेले आहेत. आणि शेवटचा जो आहे अकॉर्डिंग टू यूज ऑफ लाईट, म्हणजे दिवा हा आपण कसा वापरतो, कुठे ठेवतो, किती अंतरावरती ठेवतो त्याच्यावरनं काही प्रकार पडतात. तर सर्वसाधारणपणे या 3 मार्गाने आपल्याला मॅप प्रोजेक्शनचं क्लासिफिकेशन जे आहे ते पाहता येईल. पहिला मुद्दा पाहूया आपण, क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्शन. याच्यामध्ये 4 प्रकार पडलेले आहेत किंवा 4 प्रकारे आपण ते क्लासिफिकेशन केलेलं आहे. पहिलं आहे झेनिथल प्रोजेक्शन, की याच्यामध्ये प्लेन सरफेस म्हणजेच कागद, पुठ्ठा या प्रकारे प्लेन सरफेस जो आहे तो वापरून आपल्याला मॅप प्रोजेक्शन तयार करायचं आहे. दुसरं आहे कोनिकल प्रोजेक्शन. याच्यामध्ये कोन म्हणजे शंक्वाकृती आकाराचा एखादा भाग, उदाहरणार्थ वाढदिवसाला आपण ज्या टोप्या घालतो वर त्या शंक्वाकृती आकाराच्या असतात, किंवा आईस्क्रीम जी की कोनमध्ये आपण खातो त्याचा आकार ह्या कोनसारखा असतो. तर त्याचा वापर करून आपल्याला प्रोजेक्शन करता येतं. तिसरं आहे सिलेंड्रिकल प्रोजेक्शन, म्हणजेच दंडगोलाकार पृष्ठभाग जो आहे, उदाहरणार्थ आपलं एखादा डबा असेल किंवा सिलेंडर असेल घरचा, की जो दंडगोलाकार आकाराचा आहे त्याचा वापर करून आपण सिलेंड्रिकल प्रोजेक्शन काढू शकतो. आणि चौथं जे आहे ते मात्र कन्व्हेन्शनल प्रोजेक्शन आहे, की याच्यामध्ये वेगवेगळे गणितीय सूत्र किंवा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करून आपल्याला प्रोजेक्शन जे आहे ते काढता येतं. आपण पहिल्या ठिकाणी येऊया. पहिल्या प्रोजेक्शनमध्ये झेनिथल प्रोजेक्शन अकॉर्डिंग टू प्लेन सरफेस प्लेस. म्हणजे आता याच्यात पहिला शब्द जो आहे झेनिथल, मुळात झेनिथ म्हणजे काय, तर डोक्याच्या वर, की ज्याला झेनिथ असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण रात्रीच्या वेळी आकाशाकडे पाहिले किंवा दिवसा पाहिलं तर त्याला झेनिथ असं म्हणतात. म्हणजेच हा जो प्लेन सरफेस जो आहे तो कुठे ठेवायचा आहे त्याच्यावरनं वेगवेगळे प्रकार पाडलेले आहेत. म्हणजे पहिल्या ठिकाणी पहिल्या आकृतीमध्ये जर पाहिलं तर त्याच्यामध्ये पोलर असं नाव दिलेलं आहे. म्हणजेच तो जो काय प्लेन सरफेस जो आहे हा प्लेन सरफेस ध्रुवीय भागामध्ये ठेवलेला आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर ध्रुवावरती ठेवला आहे, तसं तुम्ही तो दक्षिण ध्रुवावरती ठेवू शकता. याला म्हणायचं झेनिथल पोलर प्रोजेक्शन. दुसरा आहे इक्वेटोरियल प्रोजेक्शन. याच्यामध्ये प्लेन सरफेस जो आहे तो इक्वेटरवर ठेवलेला आहे, विषुववृत्तावरती ठेवलेला आहे, म्हणून त्याला इक्वेटोरियल प्रोजेक्शन म्हणतात किंवा त्याला झेनिथल इक्वेटोरियल प्रोजेक्शन असं म्हणतात. तिसरा जो आहे तो आहे ऑब्लिक्यू. याच्यामध्ये प्लेन सरफेस किंवा तो पृष्ठभाग हा उत्तर ध्रुव आणि विषुववृत्त यांच्यामध्ये ठेवला जातो. त्याला म्हणायचं झेनिथल ऑब्लिक्यू प्रोजेक्शन. म्हणजे पृष्ठभाग आपण कुठं ठेवतो त्याच्यानुसार त्याचे प्रकार जे आहेत हे आपल्याला पडतात. त्याच्यामध्ये पोलर, इक्वेटोरियल आणि ऑब्लिक्यू असे 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर झेनिथल प्रोजेक्शनमध्ये जो काही दिवा आपण वापरणार आहोत म्हणजेच लाईट वापरणार आहोत तर त्याची सुद्धा पोझिशन म्हणजे स्थान कुठं आहे याच्यानुसार सुद्धा झेनिथल प्रोजेक्शनचे प्रकार पडतात. म्हणजे उदाहरणार्थ समजा आपण उदाहरण घेतलं की पृष्ठभाग हा इक्वेटोरवर ठेवलेला आहे किंवा विषुववृत्तावरती ठेवलेला आहे असं इमॅजिन करूया आणि आकृतीमध्ये दिसत आहे. तर पहिल्या आकृतीमध्ये की ज्या ठिकाणी लाल रेषा जी आहे XY की जी विषुववृत्तावरती तो पृष्ठभाग ठेवलेला आहे, विषुववृत्ताला स्पर्श केलेला आहे, आणि हिरव्या रेषा ज्या दाखवलेल्या आहेत ती प्रकाश किरणं आहेत की जी एका दिव्यापासून निघालेल्या आहेत आणि तो दिवा हा पृथ्वीच्या मध्यभागी ठेवलेला आहे, आतमध्ये ठेवलेला आहे.
म्हणजे या ठिकाणी जो वर्तुळ दाखवलेला आहे आणि उभ्या आडव्या ज्या निळ्या रेषा दाखवलेल्या आहेत, तर आपल्याला असं इमॅजिन करायचं की हा ग्लोब आहे आणि या ग्लोबच्या विषुववृत्तावरती प्लेन सरफेस ठेवलेला आहे आणि दिवा हा आतमधल्या बाजूला मध्य ठिकाणी सेंटरला ठेवलेला आहे. दिवा ज्यावेळेस आपण चालू करतो त्यावेळेस त्या ग्लोबवरती असणारे जे अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांची जी जाळी आहे किंवा ग्रॅटिक्युल्स आहेत, यांची सावली ही त्या लाल रेषेवर म्हणजेच सपाट पृष्ठभागावरती पडणार आहे आणि पडलेली सावली आपल्याला ड्रॉइंग करायची आहे. हे तुम्हाला इमॅजिन करायचं आहे. म्हणून पहिल्या आकृतीमध्ये ज्यावेळेस दिवा हा मध्य ठिकाणी असतो, केंद्रभागी असतो, त्यावेळेस त्याला नोमोनिक प्रोजेक्शन म्हणतात, म्हणजेच झेनिथल नोमोनिक प्रोजेक्शन. आणि इथे सपाट पृष्ठभाग इक्वेटरवर ठेवलेल्यामुळे त्याला झेनिथल इक्वेटोरियल नोमोनिक प्रोजेक्शन असं म्हणतात. दुसऱ्या आकृतीमध्ये दिव्याची स्थिती मात्र बदललेली आहे. ज्या बाजूला सपाट पृष्ठभाग ठेवलेला आहे त्याच्या बरोबर विरुद्ध बाजूला विषुववृत्तावरती तो दिवा ठेवलेला आहे, त्याला स्टिरिओग्राफिक प्रोजेक्शन असं म्हणतात. इथे सुद्धा दिवा चालू केल्यानंतर जे काय अक्षवृत्त आणि रेखावृत्त यांच्या पडणाऱ्या सावल्या ज्या आहेत ह्या सपाट पृष्ठभागावरती आपल्याला त्याचं ड्रॉइंग करायचं आहे, म्हणजेच त्याला स्टिरिओग्राफिक प्रोजेक्शन असं म्हणतात. आणि तिसरा आहे ऑर्थोग्राफिक. याच्यामध्ये दिवा हा केंद्र ठिकाणी नसून किंवा सपाट पृष्ठभागाच्या दुसऱ्या बाजूला विषुववृत्तावरती नसून विरुद्ध बाजूला खूप अंतरावरती ठेवलेला आहे. असं झाल्यानंतर त्या अक्षवृत्तांच्या आणि रेखावृत्तांच्या सावल्या कशा पडतात सपाट पृष्ठभागावर, याच्यानुसार ऑर्थोग्राफिक हे प्रोजेक्शन तयार झालेलं आहे. म्हणून हे तिन्ही प्रोजेक्शन जे आहेत, तिन्ही आकृत्या ज्या आहेत, ह्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा 3 प्रकार बघता येतील. झेनिथल इक्वेटोरियल नोमोनिक प्रोजेक्शन, झेनिथल इक्वेटोरियल स्टिरिओग्राफिक प्रोजेक्शन, झेनिथल इक्वेटोरियल ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. अशी जर आपण प्रकार केले तर जवळपास 9 प्रकार झेनिथल प्रोजेक्शनचे पडतात. ते कसे ते आपण या टेबलद्वारे समजून घेऊया. याच्यामध्ये दिव्याची स्थिती कशी आहे आणि पृष्ठभाग कुठे ठेवलेला आहे यानुसार वेगवेगळे प्रकार पडतात. जसं की मी एक उदाहरण म्हणून सांगतो. हे झेनिथल प्रोजेक्शन असल्यामुळे झेनिथल नोमोनिक याचा अर्थ दिवा मध्य ठिकाणी आहे आणि पोलर प्रोजेक्शन, झेनिथल नोमोनिक पोलर प्रोजेक्शन, झेनिथल नोमोनिक इक्वेटोरियल प्रोजेक्शन, झेनिथल नोमोनिक ऑब्लिक्यू प्रोजेक्शन. म्हणजे सपाट पृष्ठभाग ध्रुवावर ठेवला असता मध्य ठिकाणी दिव्याची स्थिती असता प्रोजेक्शन कसं असेल, म्हणजेच त्याला झेनिथल नोमोनिक पोलर प्रोजेक्शन असं म्हणतात. समजा सपाट पृष्ठभाग विषुववृत्तावरती असेल म्हणजेच इक्वेटोरियलवर असेल तर त्याला झेनिथल इक्वेटोरियल नोमोनिक प्रोजेक्शन, नोमोनिक म्हणजे दिवा मध्यभागी. आणि तिसरा झेनिथल नोमोनिक ऑब्लिक्यू प्रोजेक्शन म्हणजेच दिवा मध्यभागी आणि सपाट पृष्ठभाग हा ध्रुव आणि विषुववृत्त यांच्या दरम्यान. हे जसे 3 प्रकार पडतात त्याचप्रमाणे स्टिरिओग्राफिकचे आणि ऑर्थोग्राफिकचे याप्रमाणे एकूण 9 प्रकार हे झेनिथल प्रोजेक्शनचे पडतात. त्यातले केवळ आपल्याला 2 प्रोजेक्शन हे अभ्यासासाठी आहेत. दुसरा प्रकार आहे कोनिकल प्रोजेक्शन. याच्यामध्ये मध्यभागी जो गोल दाखवलाय तो आहे ग्लोब आणि निळ्या रंगाच्या ज्या रेषा दाखवल्यात उभ्या आणि आडव्या त्या आहेत ग्रॅटिक्युल्स म्हणजे अक्षवृत्त आणि रेखावृत्त. त्या ग्लोबवर जर कोनिकल सरफेस ठेवला म्हणजे शंक्वाकृती आकाराचा एखादा भाग जर ठेवला तर तो शंक्वाकृती भाग ग्लोबला कुठेतरी एका ठिकाणी स्पर्श करेल, म्हणजेच कुठल्या तरी एका अक्षवृत्ताला स्पर्श करेल. इथं जी लाल रेषा जी दाखवलेली आहे ते एक अक्षवृत्त असून त्याच ठिकाणी हा शंक्वाकृती आकार हा स्पर्श झालेला दिसून येतो. त्याला आपण स्टँडर्ड पॅरलल म्हणतो किंवा प्रमाणित अक्षवृत्त असं म्हणतो. तर जिथं तो स्पर्श झालेला आहे त्याच्यावरून आपल्याला प्रोजेक्शन जे आहे ते काढता येईल.
याच्यात सुद्धा वेगवेगळे प्रकार केलेले आहेत. सिंपल कोनिकल प्रोजेक्शन विथ वन स्टँडर्ड पॅरलल, म्हणजेच जो कोन ठेवलेला आहे तो एकाच अक्षवृत्ताला स्पर्श करतोय. दुसरा प्रकार आहे कोनिकल प्रोजेक्शन विथ टू स्टँडर्ड पॅरलल, म्हणजे ठेवलेला कोन हा दोन अक्षवृत्तांना स्पर्श करतोय म्हणून त्यांना टू स्टँडर्ड पॅरलल असं म्हणतात. नंतर बोन्स प्रोजेक्शन, की जे बोन्स या शास्त्रज्ञाने तयार केले म्हणून त्यांचं नाव त्याला दिलेलं आहे बोन्स प्रोजेक्शन. नंतर पॉलिकोनिक प्रोजेक्शन आणि शेवटचं मॉडिफाईड पॉलिकोनिक किंवा इंटरनॅशनल प्रोजेक्शन. यातले दोन प्रोजेक्शन जे आहेत ते आपल्या अभ्यासासाठी आहेत आणि आपण ते बघणार आहोत. तिसरा आहे प्रोजेक्शनचा प्रकार सिलेंड्रिकल प्रोजेक्शन. जसं आपण झेनिथल प्रोजेक्शनमध्ये पाहिलं की सपाट पृष्ठभाग हा वापरला जातो, तसंच इथे दंडगोलाकार पृष्ठभाग जो आहे तो वापरलेला आहे. याच्यामध्ये दंडगोलाकार पृष्ठभाग पहिल्या आकृतीमध्ये विषुववृत्ताला स्पर्श करतोय म्हणून इक्वेटोरियल प्रोजेक्शन, म्हणजेच सिलेंड्रिकल इक्वेटोरियल प्रोजेक्शन. दुसऱ्या ठिकाणी तो दोन ध्रुवांना स्पर्श करतोय म्हणून सिलेंड्रिकल पोलर प्रोजेक्शन. आणि तिसऱ्या आकृतीमध्ये तो मात्र ध्रुवालाही स्पर्श करत नाही आणि विषुववृत्तालाही स्पर्श करत नाही, तर दोन्हींच्या दरम्यान तो स्पर्श करतोय म्हणून त्याला ऑब्लिक प्रोजेक्शन असं म्हणतात. इथं सुद्धा दिव्याच्या स्थितीवरनं तीन पुन्हा प्रकार पडतात. पहिला आहे नोमोनिक, दुसरा यामध्ये सुद्धा नोमोनिक मध्ये दिव्याची स्थिती जर तुम्ही पाहिली तर ती ग्लोबच्या मध्य ठिकाणी आहे, एकत्र येतात. दुसऱ्या आकृतीमध्ये मात्र दिव्याची स्थिती ही दुसऱ्या बाजूला आहे, म्हणजे ज्या बाजूचं प्रोजेक्शन आपल्याला काढायचे त्याच्या विरुद्ध बाजूला दिवा ठेवलेला आहे. आणि तिसरं जे आहे ते आहे मात्र दिवा खूप अंतरावरती ठेवलेला आहे. याच्यामधून सुद्धा सिलेंड्रिकल प्रोजेक्शनचे 9 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, की जे मी अगोदर सांगितले झेनिथल प्रोजेक्शन संदर्भात तेच या ठिकाणी सिलेंड्रिकल प्रोजेक्शनमध्ये आपल्याला पाहता येतील. एक उदाहरण म्हणून मी सांगतो, तर सिलेंड्रिकल नोमोनिक पोलर प्रोजेक्शन म्हणजे याचा अर्थ काय झाला, तर सिलेंड्रिकल प्रोजेक्शनमध्ये दंडगोलाकार वापरलेला आहे. त्यानंतर नोमोनिक म्हणजे दिव्याची स्थिती मध्ये आहे, सेंटरला आहे. आणि पोलर म्हणजे दंडगोलाकार पृष्ठभाग हा उत्तर आणि दक्षिण ध्रुवांना स्पर्श करतो म्हणून सिलेंड्रिकल नोमोनिक पोलर प्रोजेक्शन. त्याप्रमाणे सिलेंड्रिकल नोमोनिक इक्वेटोरियल प्रोजेक्शन, सिलेंड्रिकल नोमोनिक ऑब्लिक्यू प्रोजेक्शन, याप्रमाणे 9 प्रकार सिलेंड्रिकल प्रोजेक्शनचे पडतात. या व्यतिरिक्त चौथा जो प्रकार आहे कन्व्हेन्शनल प्रोजेक्शन, की त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन जे आहेत हे यूज केले जातात. झेनिथल, कोनिकल आणि सिलेंड्रिकलमध्ये आपण सपाट पृष्ठभाग, शंक्वाकृती पृष्ठभाग आणि दंडगोलाकार पृष्ठभाग वापरतो. त्याप्रमाणे या ठिकाणी असे कोणतेही पृष्ठभाग न वापरता गणितीय पद्धतीने हे प्रोजेक्शन जे आहेत ते काढले जातात. याच्यामध्ये झेनिथल पोलर इक्वल एरिया प्रोजेक्शन, मर्केटर्स प्रोजेक्शन, मर्केटर्स हे शास्त्रज्ञाचं नाव आहे, सिनिसोडियल प्रोजेक्शन आणि मॉलविड्स प्रोजेक्शन. तर हे सुद्धा आपल्याला अभ्यासक्रमासाठी आहेत, ते आपण पाहणार आहोत. अकॉर्डिंग टू कॅरेक्टरिस्टिक याच्यावरून सुद्धा आपल्याला वेगवेगळे प्रोजेक्शन काढता येतात. जर समजा आपल्याला एखाद्या देशाचा किंवा वेगवेगळ्या देशांचा एरिया आपल्याला मोजायचा आहे त्या नकाशावरनं, तर त्यासाठी आपल्याला होमोलोग्राफिक प्रोजेक्शन काढावं लागेल. किंवा एखाद्या देशाचे किंवा अनेक देशांचे आकार जर आपल्याला व्यवस्थित दाखवायचे असतील तर आपल्याला कॉन्फॉर्मल और ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन काढावं लागेल. जर आपल्याला दिशादर्शक नकाशे काढायचे असतील तर त्यासाठी ॲझिम्युथल प्रोजेक्शन काढावे लागतील. आणि जर स्केलनुसार काढायचे असतील म्हणजे डिस्टन्स मोजण्यासाठी तर आपल्याला ट्रू स्केल प्रोजेक्शन जे आहेत ते काढावे लागतील. अर्थात त्याचे खूप प्रकार आहेत. आता ज्यावेळेस आपण लाईट किंवा बल्ब किंवा दिवा वापरतो त्या प्रोजेक्शनमध्ये, त्याच्यावरनं सुद्धा 2 प्रकार हे प्रोजेक्शनचे पडतात. पहिला आहे पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन आणि दुसरा आहे नॉन पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शनमध्ये आपण दिव्याचा वापर करतो आणि वेगवेगळे पृष्ठभाग जे आहेत ते वापरतो. उदाहरणार्थ प्लेन सरफेस असेल, कोनिकल सरफेस असेल किंवा सिलेंड्रिकल सरफेस असेल, की ज्याच्यामध्ये दिव्याचा वापर करतो आणि वेगवेगळ्या पृष्ठभागांचा वापर करतो. त्याला म्हणायचं पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन. दुसरा जो आहे तो आहे नॉन पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन, की ज्याच्यामध्ये आपण कुठल्याही दिव्याचा वापर करत नाही किंवा कुठल्याही पृष्ठभागाचा वापर करत नाहीत,
तर हे सगळे जे प्रोजेक्शन जे आहेत हे वेगवेगळे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन वापरून आपण काढतोय, म्हणून यांना आपण नॉन पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन असं म्हणतो. ही झाली त्याची बेसिक माहिती. आता ॲक्च्युअल ज्यावेळेस आपण प्रोजेक्शन काढणार आहोत, तर ते प्रोजेक्शन काढण्यासाठी आपल्याला काही गोष्टी ह्या समजून घ्यायला पाहिजेत, त्याशिवाय आपल्याला ते प्रोजेक्शन काढता येणार नाही. म्हणून जे महत्त्वाचे जे घटक आहेत प्रोजेक्शन काढण्यासाठीचे, त्यातला पहिला सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे तो आहे रेडियस ऑफ द ग्लोब. म्हणजे आपल्याला त्या ग्लोबची रेडियस माहिती पाहिजे, म्हणजे त्या पृथ्वीच्या प्रतिकृतीची त्रिज्या माहिती असली पाहिजे, त्याशिवाय आपल्याला प्रोजेक्शन काढता येत नाही. दुसरा मुद्दा आहे इंटरवल ऑफ पॅरलल्स अँड मेरिडियन. म्हणजे एका प्रोजेक्शनमध्ये आपण सर्व अक्षवृत्त किंवा रेखावृत्त आपल्याला दाखवता येणार नाही, किंवा दाखवता जरी आले तर खूप गुंतागुंतीचे होईल. म्हणून रेखावृत्तांमध्ये काही अंतर किंवा रेखावृत्तांमध्ये काही अंतर ठेवून आपल्याला ती अक्षवृत्ते आणि रेखावृत्ते काढायची, म्हणजे पॅरलल्स आणि मेरिडियन्स काढायचे. तर त्याचा इंटरवल आपल्याला माहिती पाहिजे. जसं की उत्तर ध्रुवासाठी, उत्तर गोलार्धासाठी जर आपल्याला प्रक्षेपण काढायचं असेल तर उत्तर गोलार्धामध्ये एकूण 90 अक्षवृत्त आहेत. तर 90च्या 90 दाखवता येणं आपल्याला शक्य नाही आहे, म्हणून त्याच्यामध्ये काही इंटरवल ठेवलेला आहे. उदाहरणार्थ 15 डिग्रीचा इंटरवल असेल, 15 अंशाचा इंटरवल असेल, तर 0 ते 15, 15 ते 30, 30 ते 45, 45 ते 60, 60 ते 75 आणि 75 ते 90 हा झाला त्याचा इंटरवल. तसाच रेखावृत्तासाठी सुद्धा तो लागू आहे, म्हणून त्याचा इंटरवल आपल्याला माहिती पाहिजे. नंतर बेसिक पॅरलल्स आणि मेरिडियन्स आपल्याला माहिती पाहिजे. म्हणजे कोनिकल प्रोजेक्शनमध्ये जे स्टँडर्ड पॅरलल आपण काढणार आहोत, तर ते कोणतं आहे स्टँडर्ड पॅरलल ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून बेसिक पॅरलल्स आणि मेरिडियन्स ह्या माहिती पाहिजे. आणि एक्सटेंट ऑफ एरिया, म्हणजे कुठल्या जागेचा, पृथ्वीच्या कुठल्या भागाचा आपल्याला नकाशा काढायचा आहे हे सुद्धा माहिती असलं पाहिजे. म्हणून ह्या 4 गोष्टी प्रक्षेपण करताना, प्रोजेक्शन करताना खूप गरजेच्या आहेत. याच्यामध्ये पहिला मुद्दा जो आहे रेडियस ऑफ द ग्लोब. तर रेडियस ऑफ द ग्लोब काढत असताना आपल्याला ॲक्च्युअल पृथ्वीची त्रिज्या जी आहे ती माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी रेडियस ऑफ द ग्लोब ही दिलेली आहे, म्हणजे पृथ्वीची प्रत्यक्ष त्रिज्या, ॲक्च्युअल त्रिज्या. तर ती किलोमीटरमध्ये आहे 6400 किलोमीटर आणि माईल्समध्ये आहे 3960 मैल्स. म्हणजेच 6400 किलोमीटर म्हणजेच 64 कोटी सेंटीमीटर आणि 3960 मैल्स म्हणजे 25 कोटी इंचेस. तर हे आकडे आपल्याला माहीतच पाहिजे, त्याशिवाय आपल्याला प्रोजेक्शन काढता येणार नाही. रेडियस ऑफ द ग्लोब काढण्यासाठी खालील सूत्र जे आहे किंवा समोर जे दिसतं जे सूत्र आहे ते सूत्र आपल्याला काढावं लागेल, किंवा त्या सूत्राच्या आधारे आपल्याला रेडियस ऑफ द ग्लोब ही काढावी लागेल. याच्यामध्ये रेडियस ऑफ द अर्थ डिवायडेड बाय स्केल ऑफ द ग्लोब असा तो फॉर्म्युला आहे किंवा सूत्र आहे. तर रेडियस ऑफ द अर्थ हे आपल्याला माहीतच आहे 64 कोटी सेंटीमीटर. स्केल ऑफ द ग्लोब हे मात्र आपल्याला एक्झाम्पलमध्ये किंवा उदाहरणामध्ये दिलं जाईल आणि त्यानुसार आपल्याला रेडियस ऑफ द ग्लोब ही कॅल्क्युलेट करावी लागेल. बेसिक पॅरलल्स अँड मेरिडियन्स की याच्यामध्ये झेनिथल पोलर प्रोजेक्शन काढत असताना कुठल्या ध्रुवाचं काढायचं आहे, उत्तर किंवा दक्षिण, ते माहिती असणं गरजेचं आहे. कोनिकल प्रोजेक्शनसाठी स्टँडर्ड पॅरलल कोणती आहे ते माहिती असणं गरजेचं आहे. आणि सिलेंड्रिकल प्रोजेक्शनमध्ये इक्वेटरल जे आहे विषुववृत्त हे किती लांबीचं काढावं लागेल ते माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. नंतर एक्सटेंट ऑफ एरिया जो आहे याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, एक लॅटिट्यूड एक्सटेन्शन आणि दुसरा आहे लॉन्जिट्यूड एक्सटेन्शन. म्हणजे अक्षवृत्त जे आहेत, अक्षांश जे आहेत हे कुठपासून तर कुठपर्यंत आपल्याला काढायचे आहेत हे माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून लॅटिट्यूड एक्सटेन्शन माहिती असणं गरजेचं आहे. जसं इथे दिलेलं आहे 0° ते 90° उत्तर, म्हणजेच 0° to 90° नॉर्थ. तसंच लॉन्जिट्यूड एक्सटेन्शन
की याच्यामध्ये 75 डिग्री ईस्ट टू 75 डिग्री वेस्ट एवढ्याच भागाचा आपल्याला प्रोजेक्शन काढायचं आहे. म्हणून एक्सटेंट ऑफ एरिया माहिती असणं गरजेचं आहे. तर हे संपूर्ण पहिल्या प्रकरणाची माहिती या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेली आहे. खरं तर खूप थोड्या कालावधीमध्ये ती केलेली आहे. तरीसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये जर काही समस्या असतील, काही अडचणी असतील, तर तुम्ही या पहिल्या टॉपिकवरती तुम्हाला काय प्रश्न असतील ते तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. ते मी तुम्हाला सांगेल त्याची उत्तर. सो थँक्यू व्हेरी मच.